पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात रविवारी 5 जुलै रोजी कुरुंदवाड येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन पत्रकार परिषदेत आंदोलन अंकुशचे धनाजी चुडवुंगे यांनी केलं। पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चुडवुंगे म्हणाले की पंचगंगा नदीत प्रोसेस उद्योगांकडून विनाप्रक्रिया सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी हे प्रदूषणाचं मुख्य प्रमुख कारण असून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित मेळाव्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे। 2 जून रोजी झालेल्या बैठकीनुसार 106 एकर शेतीची पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये केवळ 33 एकर शेती सांडपाणी स्वीकारण्यास उपलब्ध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित प्रमाणातच प्रोसेस सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते। मात्र हे आदेश न पाळता सर्व प्रोसेस पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांडपाणी शेतीऐवजी ओढ्यात सोडलं जात असल्याचा अहवाल दिला असतानाही प्रशासनानं प्रभावी कारवाई केली नसल्यानं पंचगंगा नदी प्रदूषण पुन्हा वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर पंचगंगा वाचवण्यासाठी पुढील आरपारच्या लढ्याची घोषणा 5 जुलैच्या मेळाव्यात करण्यात येणार असल्याचं धनाजी चुडवुंगे यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। संदर्भात परवा 25 तारखेच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं जी ठोस कृती करायला पाहिजे होती ती झालेली नाही। याचा अर्थ त्यांच्यावर काहीतरी राजकीय दबाव असल्यामुळं किंवा इचलकरंजीसारखं शहर मोठं त्यांच्या पाठीमागं असावं असं वाटतंय आणि त्यामुळे शिरोळ तालुक्यातल्या पंचगंगाकाठच्या नागरिकांच्या प्रशासनाच्या वतीनं सुद्धा आता अन्याय केला जातोय आणि आता ह्या पंचगंगा प्रदूषणाच्या लढ्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही येत्या रविवारी 5 जुलैला कुरुंदवाडमध्ये आपलं साधना मंडळचा जो हॉल आहे त्या ठिकाणी दुपारी 4 वाजता आम्ही मेळावा ह्या प्रदूषण लढ्यातला बोलवलेला आहे। त्या मेळाव्यासाठी आम्ही या आपल्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, आमच्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, त्याचबरोबर तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, गावचे सरपंच असतील, सदस्य असतील, या सगळ्यांचा एकत्रितपणे एक मेळावा आपल्या साधना मंडळमध्ये रविवारी 5 तारखेला घेतलेला आहे। ह्या मेळाव्यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा जे व्यापक स्तरावर असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल अशा पद्धतीचं नियोजनाची ही तयारी सगळी आम्ही आता केलेली आहे आणि इथून पुढच्या पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या लढ्याचं हे अंतिम आंदोलन असेल अशा पद्धतीची तयारी आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून या तालुक्यात करतोय। आणि माझी या निमित्तानं इचलकरंजीच्या आमदार आव्हाड यांना माझी एक विनंती आहे, तुम्ही आज 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहराची काळजी करून तुम्ही आमचं पिण्याचं पाणी अडवू नका म्हणताय आणि आमच्या ह्या पंचगंगा काठावर असणाऱ्या 2-2.5 लाख लोकांना मात्र तुम्ही घाण पाणी पाजून इथल्या लोकांचं आरोग्य तुम्ही अडचणीत आणत आहे। तुम्हाला जर खरोखरच या इचलकरंजीतल्या जनतेची जर पिण्याच्या पाण्याची काळजी असेल तर तुम्हाला इचलकरंजीमधले जे मूठभर प्रोसेसधारक आहेत ह्या लोकांच्यावर चाप आणावं लागेल, त्यांना तात्काळ बंद करावं लागेल आणि ते जर प्रदूषण करत असतील तर शासनाला त्यांचा अहवाल पाठवून त्यांच्यावर कारवाई करायची भूमिका घ्यावी लागेल। तर तुम्हाला इचलकरंजीच्या लोकांचं पाण्याचं जे तुम्हाला मांडणं आहे ते कुठंतरी आम्ही मान्य करेल, पण जर तुम्ही प्रोसेसवाल्यांना पाठीमागच्या बाजूनं जर पाठिंबा देऊन आम्हाला मारण्याचा जर षड्यंत्र रचत असाल तर तुम्हाला 4.5 लाख लोकांना सुद्धा पाणी द्यायचं नाही अशी आमची भूमिका असेल। ही जर तुम्हाला भूमिका खरोखर जर चांगली वाटत नसेल तर तुम्ही प्रोसेसवाल्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाला अहवाल पाठवा।